चला व्हॉलेंटियरनी बाहेर यायचे. चला मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये काय दिसते मित्रांनो, साहिल जाधव सारखा खेळाडू पैरात उभा राहतोय. जिंदगी की कहाणी दुःख और हर्ष की होतीये, किंमत जीत की नाही संघर्ष की होतीये. सर्वांनी त्याचे टाळ्या वाजवा, पायाला इजा झाली तरी मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. सर्व प्रेक्षकांमध्ये टाळ्या वाजून त्याचा सन्मान करायचा आहे, त्याला प्रोत्साहित करायचं आहे. साई माऊली नाना निबार्ग या संघाकडून 100 रुपयाचं रोख पारितोषिक त्याला मिळालेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन साहिल जाधव अँड बेस्ट ऑफ लक तुझ्या पुढील 23 चेंडूसाठी. आणि 23 चेंडूमध्ये पारितोषिक लागलेलं आहे. आणि काय घडलंय, काय घडलंय, घडलंय घडलंय मोठा आदरा तंबूच्या दिशेने जाताना तुझे सौरभ पहिल्या चेंडूवर गडी बाद. चला ऋषीसाठी सुद्धा पारितोषिक लागले. आणि काय घडलंय, काय घडलंय, गणेश याच्याकडून चुकी घडली, चुकीचं रूपांतर चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा भारतीय पुन्हा डिजिटल संधी. चला स्वामी समर्थ 1432 यांच्यासाठी प्राइस लागलेलंच आहे. चला मोठा फटका, मोठा फटका. आणि काय घडलंय, 100 रुपयाचा मानकरी ठरतोय ऋषिकेश पाटील. योगेश मोरे यांच्याकडून 100 रुपयाचं प्राइस लागणार आहे. 2 गडी बाद आणि मोठा हादरा ओमकार बोले एक बाहेर जाताना दिसतोय. चला थँक्यू डीजे. धावसंख्या 5 चेंडू आणि 6 धावा. 200 रुपये आहे ऋषी जमा होतील. योगेश मोरे 200 रुपयाचं पारितोषिक. ऋषिकेश पाटील 2 गडी बाद केले वैयक्तिक षटकात 200 रुपये. आणि लगातार हॅट्रिक चौकारासाठी आता मार्केट थोडं उतरलं, सनसेक्स उतरलं. कधी वाढतं, लगातार 3 चौकारासाठी समर्थबाई 1432 101 रुपयाचं पारितोषिक. फुलटा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. रोहन मांडवकर चेंडूवर येतो आणि सुंदर क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 3 धावा कुठे कुठे रोखल्यात. चला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 7 आणि 200 रुपयाचा मानकरी ठरलाय ऋषिकेश पाटील. आणि त्याच्या जोडीने साई माऊली नानानी व्यापार संघाकडून 100 रुपयाचा मानकरी ठरलाय तो म्हणजे साहिल जाधव. क्षेत्ररक्षण करताना दिसतोय, पायाला इजा झाले तरी मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. चला ऐका संधी 7. चला आता नवीन बॅटर मैदानाचे आले नितेश भाताडे. चला पॉवर प्ले आहे का नितेश भाताडेने जर का हा सामना जिंकवला तर अभिषेक पवार यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक लागलेला नितेश भाताडे याच्यासाठी. ॲज इट इज कॉल दिलाय पॉवर प्ले, पॉवर प्ले, पॉवर प्ले. 5 in 5 आउट. चला शैलेश करावडे यांनी जर का 3 चेंडूवर 3 चौकार मारले तर निशाद शिंदे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. मार्केट इकडे तिकडे फिरते. फॉरेक्स आहे ना, बीएससी असतं तर विश्वास असता की वाढलं असतं, फॉरेक्स पडतं. चला चला घाई करायची. स्वरूप 11 6 मिनिटं झाली.
एकच ओव्हर. सुंदर 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 गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, सुंदर गोलंदाजी. चला नितेश भातावडी जर का हा सामना जिंकवला तर 1001 रुपये अभिषेक पवार यांच्याकडून 1001 नितेश भाताडे यांच्यासाठी लागले. आणि शैलेश दा करावडे यांनी लगातार 3 चौकार 101 रुपये लागलेले आहेत. चला स्वरूप 11 साहिल जाधवच्या प्रत्येक डायसाठी श्री साई माऊली नाना नानी पार यांच्याकडून 100 रुपये. पपलू प्राइस किती आहे? योगेश मोरेचा मानकरी ठरलाय 100 रुपयाचा, तो म्हणजे ऋषिकेश पाटील. साहिल जाधव प्रत्येक डायसाठी बस तेवढंच. चला 100 रुपयाचा मानकरी ठरला. आता इजा झाला तो साहिल जाधव आरामात खेळायचा. दुखापती असते ना क्रिकेटच्या पटलावरती खेळाडूंनी कमवलेली संपत्ती असते मित्रांनो. आणि सुंदर सुंदर शैलेश करावडे यांच्या बॅट मधून आलाय चौकार, घणाघाती चौकार. चला यानंतरची होणारी मॅच आहे दत्तगुरु संतनगर आणि शिवमुद्रा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे प्रथम पुकार टस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. साहिल जाधव याच्यासाठी काय फॅनबेस कमवलाय, या खेळाडूंनी जो फॅनबेस कमवलाय ना. धावसंख्या झाले 12, 3 चेंडू 12 धावा. हाणामारीच्या षटक, पॉवर प्लेच्या षटक, त्या षटकात धावा झाल्या 12. शैलेश करावडे यांच्या बॅट मधून आलाय चौकार. सर्वेश पटकार याच्याकडून सुद्धा साहिल जाधव साठी प्रत्येक डायसाठी 100 रुपये. सर्वेश पटकारे हे सुद्धा मित्रांनो कबड्डी क्षेत्रातील एक मोठा नाव आहे, त्याचं सुद्धा आगमन झालेलं आहे मॅच बघण्यासाठी. चला शैलेश करावडे निशाद शिंदे धावसंख्या 13, 4 चेंडू 13 धावा. नितेश भाताडे 1001 रुपये सामना जिंकून नॉट आउट उभे राहिले. शैलेश करावडे सामना जिंकवला तर निशाद शिंदे 101, लगातार 3 चौकार 101. आणि मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. कमबॅक आणि बॅकअप काय असते ना ते मैदानाच्या आतमध्ये. चला नितेश भाताडे निशाद शिंदे प्रत्येक चौकारासाठी पारितोषिक आलेला आहे. नितेश भाताडे यांच्या प्रत्येक चौकारासाठी 101 रुपये लागलेला आहे. आणि शैलेश करावडे जर का लगातार 3 चौकार मारले तर 101 रुपये. सामना जिंकवला, नॉट आउट उभे राहिले तरी सुद्धा 101 रुपये. आता पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सुंदर फटका होता पण टकाटकला जाऊन फटका काही चिटकला नाही. आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्ती धावसंख्या झाली आहे 15. देऊया डीजेला संधी. थँक्यू डीजे. चला 8:30 मिनिटं होत आलेली, 9 मिनिटं होत आलेली आहे. 8:30 तर झाली, 9 मिनिटं होत आली आहे. थोडी घाई करायची आहे. स्वरूप 11. चला सर्वेश पटकर याच्याकडून साहिल जाधव साठी प्रत्येक डायला 100 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे. काय फॅनबेस कमवलाय मित्रांनो या खेळाडूंनी. नो नो नो, एक महत्वाचा षटक हाताळतो रोहन मांडवकर आणि पहिला चेंडू हाताळतोय तो म्हणजे नो बॉल. चला सामना रंगलाय, सर्व प्रेक्षकांना रोमहर्षक सामना दिसतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय सीमा रेषा पार. चुकी करते, चुकीच्या रूपाने चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार. देऊया डीजेला संधी. चला अजून 2 चौके आले शैलेश यांच्या बॅट मधून तर निशाद शिंदे 100 रुपयाचा रोख पारितोषिक. सामना जिंकवला तर 101 रुपयाचं पारितोषिक. आणि नितेश भाताडेने जर का सामना जिंकवला तर 1001 सरळ निफ्टी उधर तो हम तुमसे ऊपर बैंक निफ्टी. आणि सुंदर सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅक आणि बॅकअपचं क्रिकेट असते. बॅकअप बघितलं तर सर्कल मध्ये जेव्हा खेळाडू पुढे उभा तेव्हा चुकी कळली पण सुंदर मागून चौक्यावरून बॅकअप दिसला. आणि आता कमबॅक बघू शकतो रोहन मांडवकर. पहिला चेंडू वाईट हाताळला, नंतर चौकार आला, आता निर्धाव चेंडू सांगता होते.
10-12चं समीकरण कोणाचे वाजतील या सामन्यामध्ये 12. मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. असा संघ कोण बोलणार आहे आणि कोण या स्पर्धेतून बाहेर होणार आहे? चला, निशांत शिंदे यांच्याकडून सुद्धा पारितोषिक लागलेलं आहे. नितेश वाताडे प्रत्येक चौकाराला 101 रुपया. काय घडलंय, काय घडलं? नितेश वाताडे ज्याच्यासाठी 1001चं पारितोषिक लागलं होतं, तो आपल्याला गडी बाद होताना दिसतोय. चला, थँक्यू डीजे. चला, हा जे झेल पकडले त्याच्या सौरभ बेडसगावकर त्यांच्याकडून पारितोषिक आले रोहन पालांडेला. या झेलसाठी पारितोषिक आले. चला, सर्वेश फटकर याच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक डायला. चला चला, सामना रंगलाय. कमबॅक आणि कमबॅक दाखवलंय ते रोहन मांडवकर. मोठा फटका शेटल्या दिशेने, चेंडू गेला सीमा रेषा पाय. देवया डीजेला संधी. थँक्यू डीजे. चला चला, सामना रंगलाय. 7 चेंडू आणि 7चं समीकरण असणार आहे. ओमकारने जर का हा सामना संपवला तर निशांत शिंदेकडून लागलेले आहेत 100 रुपये. चला चला, श्री साई माऊली नाना नानी पार्क त्यांच्याकडून मानकरी ठरलाय तो साहिल जाधव 100 रुपये. ऋषिकेश पाटील योगेश मोरेचा मानकरी ठरलाय 100 रुपये. 2 वैयक्तिक विकेट. चला, निशांत शिंदे दोघांनी चौका मारा तरी 100 रुपयेचं पारितोषिक आहे. चला, रोहन पालांडे पुन्हा एकदा बॉलवर. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 26 आणि शेवटच्या षटकात समीकरण असणार आहे ऍज इट इज बॉल टू बॉल. 6 चेंडू आणि 6 धावा. चला चला, 6 बॉल 6ला जर का चौका मारला तरी सुद्धा पारितोषिक लागलेले आहे, ते म्हणजे 101 रुपयाचं. आणि ओमकार निशांत शिंदेकडून हे पारितोषिक लागलेले आहे. चला, निशांत शिंदेकडून स्वामी समर्थ संघ दोन्ही खेळाडूंसाठी समर्थ बॉईज 1432 दोन्ही खेळाडूंसाठी 100 रुपये. पहिला फुल टॉस चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि आता काय घडलंय, काय घडलंय? पंचांकडे दाद मागितली जाते. हा नो आहे का काय? चला चला, पंचांकडे दाद मागितली जाते. अंपायर रिव्ह्यू घेतलाय. पंच समालोचन कक्षामध्ये यायचंय.
चला प्राइज लागलेला आहे. चला जर का हा सामना जिंकला तर 1001 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे समर्थ बॉईज पूर्ण टीमला. अभिषेक पवार यांच्याकडून 1000 रुपयाचं. चला सामना रंगलाय. होता कुठे गेला कुठे आणि झालं काय. चला जर का गणेशनी जर का हा सामना जिंकून दिला आपल्या संघासाठी तर सुद्धा लागले ते 200 रुपयाचं रोख पारितोषिक. ₹101 लागले ते शैलेश दा करावडे यांनी जर का मॅच जिंकवली तर. निशांत शिंदे अभिषेक पवार यांच्याकडून सुद्धा लागलेलं आहे. समर्थ बॉय 1432 1001. आणि चुकी 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 घडली. कॉंग्रॅच्युलेशन. शिवमुद्रा आणि दत्तगुरु संतनगर दोन्ही संघाच्या कर्णधारी नाणेफेकीसाठी यायचंय. थँक्यू डीजे. चला सामना रंगला. रंगतदार असा सामना जिंकला आपल्या मैदानाच्या आतमध्ये. तो संघ म्हणजे आहे तो समर्थ बॉईज 1432 आणि या संघाच्या संघ मालकानेच हा सामना जिंकून दिला. स्वतःच्या खांद्यावर आणि स्वतःच्या मनगटातली ताकद दाखवली मैदानाच्या आतमध्ये. असा जो मॅन ऑफ द मॅचचा मान क्रेडिट होतोय शैलेश दा करावडे याला मी आमंत्रित करेल. त्यांनी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट घेण्यासाठी मंचावर यायचं आहे. आणि अभिषेक पवारजी आणि निशांत शिंदे यांना सुद्धा मी मंचावर आमंत्रित करेल. त्यांनी जे पारितोषिक लावलेलं टीमसाठी 1001 रुपये आहेत आणि त्याला दिवसासाठी 100 रुपयाचं पारितोषिक होतं ते देण्यात येणार आहे. समर्थ बॉईज 1432 या संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चला चला शैला काय निफ्टी वाढले माहितीये का. संघासाठी 1000 होते आता 1500 केले आणि त्यासाठी वैयक्तिक पारितोषिक आले ते 101 रुपयाचं. शैलेश दा करावडे त्याला दोघांनी मंचावर जायचंय. अभिषेक पवार आणि निशांत शिंदे यांना विनंती आहे दोघांनी मंचावर जाऊन स्वतःच्या हस्ते पारितोषिक द्यायचंय. आणि मॅन ऑफ द मॅच कोणाच्या हस्ते.
चला विराट क्रिकेट असोसिएशनचे सचिव जितू क्षत्रिय यांना मी विनंती करेल त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन सन्मानित करायचं आहे. शैलेश करावडे काय खेळी दाखवली, स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी देऊन संघाला विजय मिळवून दिला. स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी. पहिला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट घ्यायचा. मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट, पहिला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट, त्याचे खरे हकदार बनला आहात तुम्ही. चला 100 रुपये अभिषेक पवार आणि निशांत. अभिषेक पवार आणि निशांत यांच्या हस्ते टोटल शैर्यतासाठी 100 रुपये आहेत. त्यांनी सामना जिंकवला निशांत यांच्याकडून आणि अभिषेक पवार यांच्याकडून हा सामना जिंकला. त्यासाठी समर्थ बॉय 1432 या पूर्ण संघासाठी 1500 रुपयाचा रोख पारितोषिक आलंय. टाळ्यांच्या बाजू सत्कार करायचा आहे सर्वांनी. 1500 रुपये रोख पारितोषिक आलेलं आहे. आता नाश्ता फुल जोरदार येईल. कॉंग्रॅच्युलेशन शैलदा आणि समर्थ बॉयज 1432 टोटल 1500 रुपये. एका विजयाच्या सामन्याने हरवलं आणि हार्ड लक स्वरूप 11 तुमच्या नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. शिवमुद्रा अतिरिक्त खेळाडू नाही आला अजून. हॅलो आउट झाला. चला सामन्याकडे वळूया. धाव संख्या होती ती 1 चेंडू 4 धावा. 1 विकेट गेलेली आहे. बॅट्समन नेम 1 धाव. धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 5. दुसरी ओव्हर मार्गस्थ आहे. 2 चेंडू झालेले आहेत. फलंदाजी करतोय तो करण. गोलंदाजी करतो तो मकरंद. सुंदर असा फटकार होता पण एक धाव काय रोखू शकले नाही. धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 3 चेंडू 5 धावा. आता होणारा सामना शिवमुद्रा वर्सेस दत्तगुरु संतनगर.
आजच्या दिवसातला 5वा राऊंड आपण इकडे पाहत आहात. अवांतराची एक धाव वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत वाढ. धावसंख्येत येते 6. 3 चेंडू 6 धावा झालेल्या आहेत. सुंदरशी गोलंदाजी होती पण एक धाव काय रोखू शकले ना. तर धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 7. शेवटचे 2 चेंडू असतील दुसऱ्या षटकातले. सुंदर असा फटकार होता. त्याप्रमाणे क्षेत्ररक्षणही सुंदर असं झालेलं आहे दत्तगुरु संतनगर यांच्याकडनं. धावसंख्येत वाढ. धावसंख्या ती 8. शेवटचा चेंडू असेल आणि हा आत्मघाती हल्ला स्वतःवरच करून घेतलेला आहे आणि आउट झालेला आहे कमांडीचे. थँक्यू डीजे. पॉवर प्ले घेतलेला आहे. चला सामन्याकडे वळूया. पॉवर प्लेचं षटक असेल. षटक हातातील तो संकेत. तिसरी ओव्हर चालू आहे. धावसंख्या झाली ती 8. सुंदर असा फटकार होता पण एक धाव काय रोखू शकले ना. तर धावसंख्या झाली ती 9. पॉवर प्लेचं षटक असेल तर बघूया मोठे फटकार लागतात का. तुळींच गाव सॉरी शिवमुद्रा प्रथमच विराट क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यांनी आपली एंट्री टाकलेली होती आणि चांगलं असं त्यांनी प्रदर्शन आपल्याकडे दाखवलेलं आहे. तर अभिनंदन. शेवटचा सामना. अवांतराची एक धाव वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 9. 10. एक धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 11. पॉवर प्ले आहे मित्रांनो पण अजूनही काय मोठे फटकार लागलेले नाही आहेत. आणि काहीतरी मोठा फटका मारायचा प्रयत्न होता पण काही लागलेला नाहीये फलंदाज. तर डॉट चेंडू आणि मला वाटतं पुन्हा एकदा डॉट चेंडू. पॉवर प्लेचा काहीच फायदा घेता आला नाहीये अजूनही शिवमुद्रा संघाला. आणि हा मला वाटतं स्टेप घोषित केलेला आहे. हा स्टेप आहे तर रन मिळणार नाही आहे शिवमुद्रा संघाला. फटकार चांगला होता पण जागेवरून जर खेळला असता तर आपल्याला रन मिळाले असते. किपरचं लक्ष गेलं तसं त्याने स्टेप घोषित केलं. अंपायरकडे मागणी केली आणि अंपायरने स्टेप दिलेलं. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली ती फक्त आणि फक्त 11. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण दत्तगुरु संघाकडनं. जवळजवळ 3 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 12. कमांडीचे. त्विषा रॉयल कुठे असेल तर कृपया करून समालोचन कक्षाकडे यायचं आहे. आयोजकांना आपण भेटायचं आहे. त्विषा रॉयल आपली एंट्री बाकी आहे. कृपया करून आपली एंट्री पहिला भरून घ्यायची. त्यानंतर आपला टॉस होईल. दोन्ही संघांना विनंती असेल. समर्थ बॉईज 1432 आणि त्विषा 11 आपण आपली एंट्री फी पहिला जमा करायची. त्यानंतर टॉस होईल.
चौथी ओव्हर चालू आहे. पहिला चेंडू, एक चेंडू, धावसंख्या झाली ती 13. कृपया करून लेग साईडला सर्वांनी पडदा सोडायचा आहे. आणि सुंदरसा फटकार मला वाटतं स्वप्नील यांच्या बॅटीतून. कमिटीचे थँक्यू. चौकाराने धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 17. आणि पुन्हा एकदा चांगला फटकार होता. त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षणही चांगले झाले आहे. आणि हा मला वाटतं 2 धाव त्याने धावून घेतलेले आहेत. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 19. 3 चेंडू, धावसंख्या झाली ती फक्त आणि फक्त 19. शेवटचं षटक आहे मित्रांनो. 3 चेंडू राहिलेले आहेत. तर बघूया मोठा फटकार येतोय का. 3 चेंडू राहिलेले आहेत. धावसंख्या झाली ती 19. एक धाव. शेवटचे 2 चेंडू असतील. धावसंख्या झाली ती फक्त आणि फक्त 20. ओहो, चांगला फटकार होता. त्याचप्रमाणे आपल्या गोलंदाजीवरती त्यांनी क्षेत्ररक्षण करून कॅच घेतलेले आहे कबड्डीचे. थँक्यू. पुढील फलंदाज येतोय तो प्रतीक. सुंदर फटकार होता पण मला वाटतं रनआउट झालेला आहे. आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती फक्त आणि फक्त 20. विजयासाठी गरज असेल ती 21 धावांची दत्तगुरु संतनगर यांना. थँक्यू. थँक्यू डीजे. चला यापुढील सामना असेल तो समर्थ बॉईज 1432 वर्सेस त्विषा रॉयल 11. कृपया करून टॉससाठी यायचं आहे. त्याआधी आपल्याला जे सांगण्यात आलं होतं ते पहिला पूर्ण करायचं आपलं काम. आणि हा नो चेंडू, अवांतर अशी एक धाव. सामन्याची सुरुवात झाली ती नो चेंडूने. 1 धाव झालेली आहेत दत्तगुरु संतनगर यांची. सुंदरसा फटकार मकरंद याच्या बॅटीतून. यापुढील सामन्याचा टॉस होईल तो अक्षय बागवे यांच्या हातातून. अक्षय आपण कृपया करून टॉस उडवून घ्यायचंय. आणि चौकार सूरज यांच्या बॅटीतून आलेला आहे. धावसंख्या झाली ती 3 चेंडू 11 धावा. सॉरी, एक धाव. 4 चेंडू 12 धावा झालेले. 3 ठीक आहे. शेवटचे 2 चेंडू असतील. ओके.
धावसंख्या झाली ती 14. आणि सुंदरचा फटकार सूरज यांच्या बॅटीतून मला वाटतं खूपच महागड असं षटक आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली ती 18. मला वाटतं पहिल्याच सामन्यात रे रे आणि हा एक धावसंख्या झाली ती 19. 18 चेंडूमध्ये विजयासाठी गरज असेल ती फक्त आणि फक्त 2 धावांची. 18 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावांची गरज असेल दत्तगुरु संतनगर यांना. खूपच लवकर यांनी सामना संपवलेला आहे आणि एक धाव गरज असेल ती फक्त आणि फक्त आता एकच रनाची. बघूया मकरंदकडनं काय मोठा फटकार लागतोय का. आणि 9 + 4 धावा